आपण सर्व भगवंताला आणि बाबाला ऐकलेले प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाने आजचे नवे हवन कार्य मोळेजी यांच्या निवासस्थानी पार पडले व या निमित्ताने ही भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी दुःख सुखामध्ये सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या आई वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित असलेले उपाध्यक्ष म्हणून श्रीमान ज्ञानेश्वरजी गटे मुक्काम चारगाव उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। तसेच ज्यांच्या घरी नवे होऊन कार्य झाले त्या घर मालकाचे मार्गदर्शक श्रीमान देवाजी चौकर मार्गदर्शक खापा उपस्थित, यांना माझा नमस्कार। तसेच मंडळाचे मंचावर बसले संपूर्ण मार्गदर्शक कार्यकर्ते मान्यवरगण, समोर बसलेले बाबांचे सेवक सेवकिनी आई बहिणी मुलं बाळ उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार। ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकावर घडलेले अनुभव। आपण आतापर्यंत चांगले चांगले मार्गदर्शकांचे सेवकांचे विचार सेवकींताईचे विचार ऐकून घेतले। मार्गदर्शक फक्त बाबाच करू शकत होते, कोणत्या सेवकाची किंवा कोणत्या मार्गदर्शकाची ताकद नाही की मार्गदर्शक करून घेतली। या मार्गाचे मार्गदर्शक फक्त बाबा आहेत। आम्ही एक निमित्ताला कारण आहोत की आदेश बाबाचा, मार्गदर्शकांना आदेश बाबाचा, शब्द मार्गदर्शकाचे तूच कर आणि तूच करा। कारण कि बाबाना न तोल के दिया न गिन के दिया न तोल के दिया, बाबा ने जो भी दिया दिल खोल के दिया, तूच कर आणि तूच घे। बाबा मार्गदर्शकाचे फक्त शब्द आहे, मार्गदर्शक पाहायला येत नाही, परंतु मार्गदर्शकाच्या शब्दावर आज कार्यकर्त्याच्या शब्दावर भगवंत आणि बाबा, आपण म्हणतो बाबा, बाबा शरीर रूपी गेले असून आजी आत्मरूपी आपल्यामध्ये आहे। म्हणून हा मानव धर्म जागृत आहे। मानव धर्म म्हणजे का? मानवानी मानवासोबत मानवासारखे व्यवहार करावे, कारण आपण करतो का? कुठं चाललो? अहो आपण या मार्गात यायच्या अगोदर कर्मभोगी होतो। अगोदरी आपण मार्गात यायच्या अगोदर देवळात जात होतो, अनेक देवांच्या पूजा करत होतो, अनेक हे करत होतो, नवस ठेवत होतो, पण आपण कर्मभोगी होतो। कारण ही कोंबडे बकरे आणि दारूशिवाय जमत नव्हतं। कशी वागत होतो, कशी राहत होतो, कशी कृत्य करत होतो, कशी बोलत होतो, परंतु आपले काही चांगले कर्म असतील। हा मार्ग कर्म कर्तव्य आणि कार्यावर आहे। शब्दावर 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले बाबांनी, या शब्दावर मार्ग, हा मार्ग टिकून आहे। म्हणून काय करायचे आपल्याला? या मार्गात यायच्या अगोदर कसे होतो, मार्गात आल्यानंतर कसे झालो आणि आज काय आहो, कोणामुळे आहो, कोणामुळे आहो? कारण की या मार्गात यायला अगोदर आपण मानव धर्माची परिभाषा विसरत चाललो। अगोदर असं होतं की आधी खायला मिळत नव्हतं, आता खाणं होत नाही। मार्गात खायला मिळत नव्हतं, शेवकीनबाई शेवकी बांधा काही मिळत नव्हतं, घालायला मिळत नव्हतं, म्हणून आधी खायला मिळत नव्हतं, आता खाणं होत नाही। पहिले नेसाया मिळत नव्हतं, आता नेसणं होत नाही। कारण त्या आजूबाजूच्या गावामध्ये भरपूर सेवक आहे, भरपूर काय, काकाजीचे वेगळ्या, मालक भाऊचे वेगळ्या, इकडे कळवजी बसल्या, तिकडे सुभाषजी बसल्या,
नेसायला मिळत नव्हतं, आता नेसणं होत नाही. पहिले खायला मिळत नव्हतं, आता खाणं होत नाही. परंतु आपण विसरलो या मार्गातून आपण काय मिळालं, काय मिळणार आहे, आणि ते सर्व काही आपल्या तूच कर आणि तूच कर. परंतु सर्व सेवकाई असे आपण दुर्दैवी आहोत की आपल्याला भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. आम्ही इतक्या दुरून आलो, नागपूरहून आलो, कामठी आलो. इथं फक्त 150-200 सेवक आहे. सेवकाची संख्या जास्त पाहिजे. बाबांनी म्हटलं चर्चा बैठक ही महत्वाची आहे. मग आपण काय करतो? कर्मावर आहे हा मार्ग. जसे कराल तसंच घ्या, चांगले कराल तर चार घ्या. आजही भगवंत जागृत आहे, तसे समजू नका. हा मार्ग सत्याचा आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातून 4 वेद 4 तत्व 305 नियमात आपला सारांश काढून दिलाय आणि सत्याचा आहे. तूच कर आणि तूच घे. करणं आपल्याला आहे. या मार्गात यायच्या 2002 ला माझा प्रथम दिवस, आणि त्या दिवसापासून अगोदर जे होतो, अगोदर असं होतं की मला माझ्या नातेवाईकांमध्ये कोणी मला आमंत्रित करत नव्हतं. तो व्यक्ती होतो कोणालाही मारायचं किंवा माझे वडील माझ्या करणीमुळे मेले असं मला वाटते. कारण माझे कर्म तसे होते. इतका बिघडलेला होतो की महिन्यातून 4-8 दिवस मी आतमध्येच राहत होतो. हे माझे कर्म होते, कर्मभोगी होतो. परंतु या मार्गात आल्यावर कर्मयोगी झालो आणि या मार्गाची दिशाभूल अगर मी करत असेल कर्मदोषी होईल. आणि कर्मदोषी झाल्यानंतर जैसे ते वैसे, जसे होतो तसे का मतलब राहिला मग या मार्गामध्ये येऊन आपल्याला. म्हणून कर्म दोषी बनायचं नाही. म्हणून चर्चा बैठक ही आपली शाळा आहे. बाबांनी इतकं सरळ आणि सोपा सांगितलंय. ज्ञान पररस मररस योगी हो. या ज्ञान 4 तत्व 3 शब्द 5 नियमामध्ये असा ज्ञान भरून दिलाय की आपण आपल्या कुटुंबाला कसं उंचावर शिखरावर घेऊ. हे त्या 4 तत्व 3 शब्द 5 नियम परंतु करू. आता सांगितलं पती पत्नी हे का रथाचे 2 चाक आहे. हे जर व्यवस्थित असले तर आपल्या कुटुंबाचे लहान मुलं बाळ आहे व्यवस्थित चालतील. नाही तर आई वडीलच बरोबर नाही तर का मुलांना त्याची दिशा मिळणार आहे. आम्ही या मार्गात आलो. मार्गात आल्यानंतर काय होतो, कसे झालो, कोणामुळे, हेच फक्त आम्हाला करायचं आहे. कोणाकडे पाहण्याची गरज नाही. प्रत्येकाला आपले कर्म करायचे आहे. सांगितलं फक्त. आणि हा मानव धर्म हा सत्याचा आहे. या मार्गामध्ये मेलेला माणूस सुधारण्यासाठी आला. कामठीमध्ये आम्ही 12,000 स्क्वेअर फीटची जागा आहे. माझे मार्गदर्शक पहिले मी अक्षवाबाईकडून वचनबद्ध झालो आणि नंतर श्रावणी मोतूरकडून माझा त्याग झाला. 12,000 स्क्वेअर फीट जागा कामठींनी घेतली होती. आणि घेतल्यानंतर जो तिथला जो दलाल होता, ज्याची जागा होती, त्यांनी 7-12 वगैरे न बनवता तो कुठे निघून गेला माहित नाही. आणि 15 नोव्हेंबरच्या अगोदर आम्ही जेव्हा गेलो तर त्याच्या वडिलाकडे गेलो. त्याचे वडील म्हणे की माझे मुलगा जिवंत आहे की मेला आम्हालाच माहित नाही म्हणे. हा माईक सत्याचा खोटं बोलणार. आजीची गोष्ट सांगितली तर अंगाला काटे येते. सत्य भगवान आजी आहे, अगोदरी होता पण आपल्याला समजत नव्हता. पण आपल्या बाबांनी महान त्यागी बाबाजींनी ज्या भगवंताची प्राप्ती केली तोच भगवंत तुम्हाला सोपवून दिला आणि त्याला टिकवून ठेवण्याची गरज तुम्हाला आहे. कारण की बाबाचे शब्द आहे, जो सेवक चाहता तो 3 शब्द 5 नियमाचा परिपूर्ण पालन करून आपला प्रपंच साधून परमार्थाचे कार्य करेल, त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही, त्याच्या पायाला काटा करणार नाही, तो गरीब आणि दुखी राहणार नाही, तो अल्पवयातही मरणार नाही. हे बाबाच्या मुखाचे शब्द. तर मग आपल्याला वागायचं कसं आहे? आपल्याला वागायचं कसं आहे? बाबाच्या शब्दाचा अनादर करता आजी सेवक मार्गदर्शक बाबाच्या शब्दाचा अनादर करता. आता भोसलेजी जे ढोरवाड्याचे होते त्यांना त्यांच्या काकांनी कार्य दिले होते है ना. परंतु मार्गदर्शकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की मार्गदर्शकांनी आपल्या कुटुंबातच कार्य देता येत नाही. मार्गदर्शक आधी तेच करतात. परंतु बाबाचे शब्द सांभाळले. बाबाने फक्त म्हटलं
तू बंद कर आणि खोबरा या वराकडे गुरुजीकडे जा. बाबांनी म्हटलं बाबाच्या शब्दाला समजायला पाहिजे. आपण आपल्या कुटुंबात कार्य देताना मी माझ्या मुलाला कार्य देऊ शकत नाही, परंतु काही करते भरपूर असे केस आहे जो बाबा मी आपल्याला सांगून दिलाय, कारण की आपल्यालाच करणं आहे. हा मार्ग कसा आहे, आम्ही कसं होतो आणि आलो कशासाठी हे अनेक समजण्यासाठी हा चर्चा बैठक आहे. म्हणून म्हणतो की चलो भाई सेवक बाबा के द्वार, चलो भाई सेवक बाबा के द्वार, बाबा जुमदेव जी की सेवा निष्काम, बाबा जुमदेव जी की सेवा निष्काम. बाबांनी खेडोपाडी दौरे केले, दूर दूर पर्यंत दौरे केले, मग कोणातून 10 पैशाची जागीरदार नाही. परंतु आज आपण पाहतो, पहिले आम्ही जो अगोदर नवीन या मार्गामध्ये आलो ना, तर आपण जे त्यागाचे कार्य होते त्या त्यागाच्या सेवकाबरोबर जात होतो, तर आम्ही आमच्या जवळचा खर्च करत होतो. परंतु आज जो सेवक जाते त्या त्यागाच्या कार्याच्या सोबतीला जो जाते तो त्याच्या जवळचे पैसे करते. अगोदर असं नव्हतं काय, जो जाईल तो स्वतःचे पैसे खर्च करत होता, निष्काम सेवा करी. आता नाही करत, आता त्याला म्हणतात गाडी कर, 4 व्हीलर कर. त्याच्यावर जो 1000 रुपयामध्ये काम निघते ना, तो 4-5 हजार होऊन जातात. असे कार्य नाही करायला पाहिजे. हा कारण की देवाजी चौकर सारखे मार्गदर्शकही याच्यामध्ये घुसले जातात. आता त्यांनी 13 पासून यांच्यापासून जुळलो आणि आजी जुळलो आणि मरेपर्यंत या खापा गावात जुळून राहणार आहोत. कारण की ज्यांची मला आवडते, ज्याचं मला आवडते, मी त्याच्यासोबत जुळतो. बाजूला जोडून दिलेलं घरी शिवभाऊ समरीत आणि बालकभाऊ चौकरच आहे. माझ्या पहिल्या मुलाचं लग्न झालं तिथेही कडवजी आणि वाघसाहेबांनी जुळून दिलेले नातं आहे. इथेही शिवभाऊ आणि बालकभाऊंनी जुळलेले दिलेले नाते आहे. हे नाते सेवकांचे आहे. सेवकांनी सेवकासोबत सेवकासारखे व्यवहार करावे. परंतु आज आपण बोलत चाललो आहोत. म्हणून काय करायचं आहे, कोणाच्या म्हणण्याने काय नाही. आणि ती जो ज्यांची संस्था होती तो चर्चा बैठक, तो त्याचे जे स्वतः आम्ही जे जागा घेतली होती ना, आमच्या मार्गदर्शक 15 ऑक्टोबरला 2010ला मरण पावले. कसं करायची, सेवकामध्ये एकता पाहिजे. काही करू शकते सेवकामध्ये काही कमतरता नाही. आज सेवकाला एखाद्याला सांगून द्या की आपल्याला मार्गदर्शकांनी सांगितलं का असं करायचं आहे, पटापट सेवक पैसे द्यायला मागं पुढं पाहत नाही. सर्व सेवक समाधानाने जगत आहे. आणि तो ज्याच्याकडून संस्था होती, ज्याची संस्था होती, तो बॉम्बेमध्ये मरण पावला होता. कुठं? बॉम्बेमध्ये मरण पावला होता. पण सेवकांची जागा जी होती ते मोजण्यामध्ये चुकीची झाली होती. आम्ही 25 फीट समोर गेलो होतो मोजणीमध्ये 25 फीट समोर गेलो होतो. त्या भगवंताला विचार पडला त्या सेवकांनी एक पैसा जोडून घेतलेली जागा उद्या समजा वाल कंपाऊंड केला तर 20 फीट वाल कंपाऊंड समोर चालला, त्याला तोडण्याचा आदेश येईल. म्हणून भगवंतांनी त्या शिरघरामध्ये असलेल्या व्यक्तीला जिवंत करून ती जागा सुधरवण्यासाठी पाठवलं. कसा भगवंत आहे. या भगवंताला समजण्याची गरज आहे. मानव धर्माला समजण्याची गरज आहे. कोण का करते याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. किती संस्था आहे आज, 16 संस्था एकीकडे आहे आणि मानव धर्माचा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ एकीकडे आहे. आपण का करून राहिलो हे सर्व आमच्यामुळे होत आहे. मी मागेही म्हणालो, मागच्याही अध्यक्षाला सांगितलं, याही अध्यक्षाला सांगतो की 10 किलोमीटरवर यांनी सर्व मार्गदर्शकांना सूट देऊन द्यायला पाहिजे. कधी असं होणार नाही होणार.
कारण की आज आपण एकामेकाच्या मार्गदर्शकाच्या टिप्पण्या करून राहिलो. तो त्याच्याकडे गेला, माझ्याकडून सोडून त्याच्याकडे गेला, त्याच्याकडून कार्य घेतले. 5 किलोमीटरवरती आहे. अहो जाऊ द्या. शेवकाला हा देवाची नाही आवडत असेल, नकातेची नाही आवडत असेल तर किसनजी मध्ये आवडेल ना. परंतु मार्गदर्शक हा मंडळामध्येच राहील, सेवक हा मंडळातच राहील ना, बाहेर तर नाही जाणार. या शब्दाला मी कमीत कमी 3-4 वेळापासून ऐकन बोल. सत्याची परख व्हायची आहे. आणि तिथून तो शिर घरात असलेला व्यक्ती कामठीला दोन्ही खाया टेकून आला. काळ्या टेकून आला. त्यांनी सांगितलं, मी त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. मी बोललो तर म्हणजे ही चुकीची जागा आहे. मी म्हटलं 11 तारखेला 11 जानेवारीला उद्घाटन आहे. त्यासाठी त्यांनी मला जे गोष्टी सांगितल्या, मला असं वाटत मी चिरघरात होतो. तुमच्या भगवान बाबा हनुमानजींनी ही चुकीची झालेली जागा मला सुधरवण्यासाठी पाठवला आणि म्हटलं की सुधरवणे. साहेब 11 तारखेपर्यंत तो पूर्ण जागा सुधारली. त्यांनी पुन्हा रात्री आखणी केली. ज्यावेळेस भूमिपूजन झालं त्यावेळेस त्याचा सत्कार करण्यात आला.